आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याण पूर्वेत नारळाचे झाड पडून मेडिकल दुकान आणि घराचं नुकसान. कल्याण पूर्वेत आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास तिसगाव रोड म्हसोबा चौकात एक जुनाट झालेले नारळाचे झाड मेडिकल दुकान आणि घरावर कोसळल्याने दुकान आणि घराचं नुकसान झालंय. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पडलेले झाड इलेक्ट्रिक कटरने कापून दूर करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केलं. हे नारळाचं झाड जुनाट होते. आज पाऊस कमी असला तरी वारा सुटला होता. वारा सुटल्याने जुनाट नारळाच्या झाडाची मुळं कमकुवत झाली होती. ते दुपारी कोसळले. हे झाड मेडिकल दुकानासह एका घरावर पडले. या घटनेत कोणीही अन्य जखमी नाही. ही घटना घडताच परिसरातील नागरिकांसह दुकानात औषधं घेत असलेल्या ग्राहकांनी पळ काढला. हे झाड पडल्याने या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. विजेच्या तारा झाड पडल्याने तुटल्या. जवळच असलेले विद्युत रोहित्र कोलमडलाय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी भाऊसाहेब पगार यांनी धाव घेत पडलेले झाड इलेक्ट्रिक कटरने कापून दूर करण्याचं काम केलंय. घटना घडल्याचं कळता शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड या भागातील जुनाट आणि धोकादायक झालेली झाडं पाडण्यात यावीत अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. कल्याण पूर्वेमध्ये अनेक झाडं अशी आहेत जी निर्जीव अवस्थेत आहेत. त्यातलंच हे नारळाचं झाड हे सुद्धा निर्जीव अवस्थेत होतं आणि पावसाळ्यामध्ये ते अतिशय खालचं जे त्यांचं मूळ आहे ते कुंजलेलं होतं. त्यामुळे ते अचानक पडल्यानंतर त्या ठिकाणी अनेक दुकानांचे आणि घराचे नुकसान झालेले आहेत. त्याचप्रमाणे इकडचं विद्युत पुरवठा पूर्णपणे निकामी झालेला आहे, बंद झाले आहे, ट्रान्सफॉर्मर उडालेलं आहे. या ठिकाणी अतिशय या परिसरातले लोक भयभीत झालेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी आता फायर ब्रिगेड आलेले आणि ते आपलं काम करत आहेत. मला महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगावं असं वाटतं की आपण अनेक अजून झाडं इथे बघा समोर अजून झाडं आहेत, ती सगळी झाडं निकामी झालेली आहेत आणि कुजलेल्या अवस्थेत. एखादी मोठी दुर्घटना याच्यापुढे होऊ नये त्याची दक्षता घेऊन वेळीच त्याचं उपाययोजना करून ते इथून काढून यावे अशी विनंती करतो. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.